रणभूमी मराठी न्यूज. अमोल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मातृपूजन कार्यक्रम भव्य दिव्य पार पडला. भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष, विदर्भ भक्त मंडळाचे अध्यक्ष आणि गजानन ट्रान्सपोर्टचे संचालक अमोल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मातृपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी कामटवाडा सिडको येथील माऊली लॉन्समध्ये पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गुरुजींच्या हस्ते विधिवत पूजा करून झाली. मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणात मातृपूजनाच्या माध्यमातून आईचे महत्त्व, तिचे प्रेम, तिची छत्रछाया आणि तिच्या आशीर्वादाचे अनमोल स्थान अधोरेखित करण्यात आले. आईच्या पायाशी संपूर्ण विश्व असते, तिच्या संस्कारांनीच घर उजळते, हा संदेश उपस्थितांनी मनापासून अनुभवला. अमोल शेळके यांनी आपल्या मातोश्रींच्या चरणी वंदन करत कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, आज मी जे काही आहे ते माझ्या आईच्या संस्कारांमुळेच आहे. तिच्या त्यागाने, कष्टाने आणि जागरणाने माझ्या आयुष्याची पायाभरणी झाली आहे. या शब्दांनी सभागृहातील वातावरण भावनिक झाले. या प्रसंगी अमोल शेळके यांच्या मित्रांनीही त्यांच्या मातोश्रींचे पूजन करून कार्यक्रमाला सामाजिक व आदर्श स्वरूप दिले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी उपस्थित होते. तसेच भाजप नेते सुधाकर बडगुजर, दिनकर अण्णा पाटील, राजेंद्र फड, दिलीप दातीर, दीपक दातीर, प्रतिभा पवार, डॉक्टर मोगल, बाळासाहेब निगळ, सुवर्णा मटाले, किरण गाडे, निखिल आडे, गणेश आरंगडे, प्रताप मगर, रोशन देवरे, रितेश सोनावणे, भाऊसाहेब मटाले आणि पवन मटाले यासह विविध सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अमोल शेळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आईचा सन्मान आणि मुलाची कृतज्ञता या दोन भावनांचा सुंदर संगम झालेला हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन अमोल शेळके मित्रमंडळी यांनी केले. आपल्या सगळ्यांचे सहकारी ज्येष्ठ मित्र, भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री अमोल शेळके यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं त्यांचा आजचा वाढदिवस साजरा केला. आपल्या जवळचे जे सगळे मित्र आहेत त्या मित्रांना त्यांनी सांगितलं की आपण उद्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातृपूजन करू आणि सगळ्यांच्या मातोश्रींना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्यांच्या मुलांनी यथासांग अशी पाद्यपूजा केली. आज आपण सगळ्या ज्या व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्या कुटुंब संस्था जी बळकट होत असते किंवा आपल्यावर जे संस्कार असतात ते आपल्या आईचे असतात. आईच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होत नाही. परंतु आता जे समाजाचं सगळं वातावरण ज्या पद्धतीनं विस्कळीत होत चाललं आहे त्याच्यामध्ये आपले कौटुंबिक नातेसंबंध पुन्हा सगळे सुदृढ करायचे असतील तर आपल्याला पुन्हा एकदा बारकाईनं कुटुंबात लक्ष घालावं लागेल आणि त्यामुळे आपल्या मातृऋणातून आपण मुक्त होत नाही कधीच हे दाखवण्यासाठी म्हणून आज जे मातृपूजन सोहळा त्यांनी वाढदिवसानिमित्तानं आयोजित केला त्याबद्दल त्यांनी एक सामाजिक चांगला उपक्रम समोर आखून आपल्या सगळ्यांच्या समोर एक आदर्श असा निर्माण केलेला आहे. सन्मान करणं आपण सगळ्यांनी पदोपदी पावलोपावली करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात म्हणून त्यांनी त्यांच्या आज वाढदिवसापासून या ठिकाणी केलेली आहे. सगळ्या मित्रांना आवाहन केलं आणि एक चांगला संस्कारित सोहळा, एक डोळ्यात अंजन घालणारा, कौटुंबिक व्यवस्थेला अधिक पुरस्कार करणारा एक चांगल्या सोहळ्याचं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजन केलं. त्यांनी आजपासून जो काही संकल्प केला असेल वाढदिवसापासून तो संकल्प सिद्धीला जावा यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिचिंतन करतो आणि एका चांगल्या सोहळ्याचं आयोजन त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी माझा जन्मदिन मोठ्या स्वरूपात चांगला झाला, पण कार्यक्रमाची रूपरेषा माझे मित्र सर्व यांनी एक संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि आज आगळा वेगळा आम्ही आज माझा जन्मदिन साजरा केला. साजरा करत असताना
माझ्या मातुश्री, माझ्या मित्रांच्या मातुश्री ह्या पूजनाकरता आम्ही सगळ्या मातुश्रींचे पूजन केले आणि हा वाढदिवस या पद्धतीने साजरा केला. या वाढदिवस साजरा करत असताना समाजातील सर्व समाजातील अशी पुढं प्रथा चालू राहील ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.